केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरलाय, ज्याच्याविषयी आपण बोलतोय. अनेक घडामोडी दिल्लीमध्ये घडत आहेत. या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व्यंकटेश केसरी सर आपल्या सोबत आहेत. व्यंकटेश सर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या सगळ्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या असतील. अर्थात भाजपच्या वतीने प्रतिक्रिया देताना ते असं म्हणणार की परफॉर्मन्सच्याच अनुषंगाने कशा पद्धतीचं काम राहिलं या अनुषंगानेच हे राजीनामे दिले घेतलेत आणि असं होत असतं. तुम्ही काय सांगाल? व्यंकटेश सर, आवाज येतोय? बोला सर. व्यंकटेश सर, तुमचा आवाज येत नाहीये सर, आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. ऑडिओ म्यूट आहे. आता आवाज येतो? हो 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 सर, आवाज येतोय. असे की जे मंत्री अकार्यक्षम म्हणून मंत्रिमंडळातून काढून टाकले ते पक्षामध्ये कसे कार्यक्षम असू शकतील हे एक कोड आहे. म्हणजे काढणाऱ्यांना आणि जाणाऱ्यांना इतरांना त्यांच्यासाठी हा भाग आहे. दुसरी गोष्ट अशी की नरेंद्र मोदी यांनी 2 वर्षानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार वगैरे जो काही करत आहेत याचा अर्थ कदाचित हा शेवटचा असू शकतो. कारण पुढली 2 वर्ष आणि पुढल्या 2 वर्षात ते करतील नाही करतील माहिती नाही. आणि म्हणजे शेवटचे 3 महिने 4 महिन्यात तर लोकसभेच्या निवडणुका लागतात. म्हणजे म्हणाला 2024 आहेत, परंतु या नवीन मंत्र्यांना काम करण्यासाठी फक्त 22 आणि 23 एवढेच वर्ष, म्हणजे एवढे 2 वर्ष त्यांना 2022 आणि 2023 एवढे 2 वर्ष त्यांच्या कामासाठी आहेत. अर्थात पंतप्रधानाचा विशेष अधिकार आहे कुणाला ठेवायचं कुणाला ठेवायचं नाही. हे जरी खरं असलं तरी त्यांना ज्यांना पुन्हा सत्तेत यायचं आहे त्यांच्यासाठी त्यांना आताच डागडूज करावी लागते. त्यामुळे योग्य वेळेस त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे. भाजपच्या दृष्टीने ही वेळ योग्य असली तरी जनतेच्या दृष्टीने ही योग्य वेळ आहे का नाही हे कळायला मार्ग नाही. कारण काय की एकीकडे आर्थिक संकट आहे, महामारी आहे, तिसरी लाट येणार असं म्हणतात. अशा वेळेस हा मंत्रिमंडळ जम्बो जर झाला असेल, आज 53 काहीतरी मंत्री आहेत, त्यामध्ये कमी होतील जास्त होतील काही माहिती नाही आहे. परंतु मंत्रिमंडळाची संख्या किती असावी आणि ते खरोखर करणं आवश्यक आहे का आणि केल्यानंतर ते काय परफॉर्मन्स करतात याचा काय म्हणतात त्याचा संपूर्ण हिशोब लोकांसमोर असतो. पक्ष आणि सरकार समोर जे असेल ते असेल, पण लोक त्यांच्या नजरेनं ह्यांच्याकडे पाहत असतात. सर, अजून एक विषय म्हणजे काही क्षणापूर्वीच ही अपडेट आली की बाबुल सुप्रियो यांनी सुद्धा राजीनामा दिला. सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री होते ते, त्यांना सुद्धा राजीनामा देण्यास सांगण्यात आलं. असं आहे की बंगालमध्ये जे भारतीय जनता पक्ष आहे, बंगालमधून जे भारतीय जनता पक्षाचे लोक केंद्रीय मंत्रिमंडळात आले होते तर तसंही त्यांना फार मोठं खातं दिलेलं नव्हतं. परंतु जे मिळालं म्हणजे त्यांची लोकातली प्रतिमा काय आहे काय नाही ह्या परवाच्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या समोर आलेलं आहे. त्यामुळं मग यांच्या जागी आणखी कुणा नवीन लोकांना बंगालमधून घ्यायचा असेल हा भाग होऊ शकतो. बाबुल सुप्रियो हे फारसे असे त्यांचा काही पार्लमेंटमध्ये परफॉर्मन्स राहिलेला नव्हता, हे खरं आहे. त्यामुळे त्यांना काढलं काय ठेवलं काय हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण ठीक आहे, मोदी या निमित्ताने काही प्रयोग करू शकतील पश्चिम बंगालमध्ये. व्यंकटेश सर, मंत्रिमंडळाचा विस्तार करताना आता उरलेली 2 वर्ष, पुढच्या निवडणुका, त्याच्याबरोबर जे त्यांच्या सोबतचे पक्ष आहेत, मित्र पक्ष, घटक पक्ष, यांच्यामध्ये कसं मंत्रिपद द्यायचं हा विचार, अशा सगळ्याचा विचार होईल का? असे की हा विचार होईल. मी मगाशी जे म्हणालो होतो, घटक पक्ष आहेत किती, 2-2.5 पक्ष आहेत घटक पक्ष. जे प्रमुख घटक पक्ष होते त्यामध्ये शिवसेना होती, त्यामध्ये शिरोमणी अकाली दल होता. शिवसेना ही भारतीय जनता पक्षाची, ते म्हणतात हिंदुत्व आणि आम्ही 30 वर्ष एकत्र राहिलो, हे जरी खरं असलं तरी मोदी यांच्या काळामध्ये शिवसेनेला केंद्रामध्ये चांगलं खातं कधी मिळालेलं नव्हतं. महाराष्ट्राच्या नशिबी हेवी इंडस्ट्रीज, अवजड उद्योग खाते हेच मिळालं होतं. हे त्यांना नको होतं, परंतु मोदींनी त्यांना दिलेलं नाही. म्हणजे मागच्या लोकसभेमध्ये जेव्हा TDP त्यांच्यावर होतं तर त्यांना सिव्हिल एव्हिएशन हे खाते मिळालं होतं. त्याच्याकडे शिवसेनेची इच्छा होती त्यांना मिळावी, पण मोदींनी त्यांना दिलेलं नव्हतं. त्यामुळे घटक, आणि आता जे नितीश कुमार आहेत त्यांचा जो जनता दल युनायटेड आहे, युनायटेड पक्ष हा का सामील होतो आता, कारण त्यांना सुरुवातीला जी खाती त्यांना प्रस्तावित दिली होती
ती नितीश कुमार यांनी नामंजूर केली होती. त्यामुळं मग आता त्यांना दिलं जात आहे. म्हणजे हे काय म्हणतात त्याला, जुलमाचा रामराम असेल किंवा आता एनडीए त्यांना चालवायचंच असेल, असं काही असू शकतं. परंतु या सरकारचं स्वरूप नावाला एनडीए जरी असलं ते प्रत्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे ज्या टॉप मिनिस्ट्रीज आहेत त्या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. वाजपेयींच्या काळामध्ये संरक्षण खातं जॉर्ज फर्नांडिसकडे होतं. तो घटक पक्ष होता जनता दल युनायटेड. त्यामुळं नंतर त्यांनी कन्व्हेनर नेमला होता एनडीएचा. असे काही त्यांनी केलेलं नाहीये. म्हणायला हिंदुत्व आहे, म्हणायला एनडीए आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये पूर्णपणे त्याचा ठसा हा भारतीय जनता पक्षाचा आहे. नक्की. व्यंकटेश सर, अधिक संवाद साधूया. ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक घेऊन राज्यामधली जी नावं समोर येत आहेत त्यांच्याविषयीचं अधिक विश्लेषण आपण व्यंकटेश सरांकडून जाणून घेऊया. एक छोटा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.